नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. इंधनाची समस्या सगळ्या जगाचं डोकं खात आहे. एक अतिशय गंभीर अशी आणीबाणीची परिस्थिती जागतिक पातळीवर तयार झालेली. आपण आपल्यापुरता काही प्रमाणात त्याच्यामध्ये मार्ग शोधून काढला. पेट्रोल आणि डिझेलचं पुरवठा नियमित झाला. त्या पेट्रोल पंपावरच्या रांगा जवळपास आपण संपवल्या. हे सगळं चित्र समोर आहे. गॅससाठी अजूनही अडचणी आहेत आणि ग्राहकांनी रिकामं सिलेंडर घेऊन त्या गॅस एजन्सीच्या दारात जाऊ नये. ऑनलाईन बुकिंग व्हावं आणि प्रत्येकाला ते सिलेंडर मिळावं, ह्या योजना आखल्या गेलेल्या आहेत. हे काही मी तुम्हाला उंटावरून बसून शेळ्या हकाव्यात तसं शहाणपण सांगतोय असं नाही. मला स्वतःला गॅस सिलेंडर बुक करायचं होतं. मागच्या मार्चमध्ये ते होऊ शकलं नाही, कारण की वर्षभरातले 12 सिलेंडरचा माझा कोटा संपलेला होता. आज 1 तारीख आहे. आज मी केलं आणि बरोबर त्याचा OTP आला आणि 1-2 दिवसात मला सिलेंडर मिळून जाईल. आता मी तुमच्यासमोर जो मुद्दा उपस्थित करतोय तो मोठा विचित्र वेगळा आहे. लोकसत्तांनी काल त्याच्यावरती अग्रलेख लिहिलेला आहे. इथेनॉल प्रश्नावरती. गॅसची टंचाई आहे. जगभराचं सगळं इंधनाचं नियंत्रण एका विशिष्ट फक्त देशाच्या हातामध्ये यावं आणि त्याच्यामुळं अक्षरशः जग उलटं पालटं व्हावं अशी परिस्थिती असताना पर्यायी इंधन म्हणून बाकीचे सगळे जे मार्ग आपण अवलंबतो आहोत त्याच्यामधला एक मार्ग असा होता की इथेनॉल. सगळ्या खनिज तेलामध्ये इथेनॉल जर मिसळलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो. जेव्हा 5% मिसळायला परवानगी नव्हती, मग 10% झाली, आता 20% झाली आणि 20%वरून 25 ते 27% पर्यंत न्यावी का, त्याच्यावरून वादावादी चालू आहे. हे कशामुळे विषय आला? खरं तर कोणाला असं वाटलं की काय चाललंय, कशासाठी इथेनॉल? मागणी साधारणतः 11,000 कोटी लिटरची मागणी आपल्याकडे इंधनाचे साठी मिसळण्यासाठी इथेनॉलची होती. बघा म्हणजे विषय कसा असतो. आणि आम्ही जवळपास मला वाटतं 1995ची गोष्ट आहे. 30 वर्षांपूर्वी शरद जोशींनी ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साखर उद्योग नियंत्रणमुक्त करा अशासाठी उपोषण केलं होतं. 30 वर्ष झाली, त्याला 31 वर्ष. गोपीनाथ मुंडे तेव्हा उपमुख्यमंत्री होते आणि तेव्हा त्यांनी येऊन ते उपोषण सोडलं होतं शरद जोशींचं. काय मागणी होती तेव्हा? साखर उद्योग नियंत्रणमुक्त करा. आता काय परिस्थिती आली? 31 वर्ष झाले. सरकारने ह्या साखर उद्योगांनी केवळ साखरच न करता साखर कारखान्यांनी इथेनॉलची निर्मिती करावी, आम्ही ते इथेनॉल खरेदी करू असं सगळं सांगितलं. 5% इथेनॉल मिसळायची सगळी जी परवानगी होती तेव्हापासून जे वाद चालू होता आणि मी आमच्या मागच्या व्हिडिओत उल्लेख केला, आजही परत उल्लेख करतो. हे जे सगळे आपल्याकडचे शहाणे आहेत ना, गडकरीच्या पोराची कशी इथेनॉलची कंपनी म्हणून इथेनॉलवर चालू आहे. आज जगावर संकट आल्याच्या नंतर डोळे पांढरे झालेत. बहुतांश कारखान्यांनी 350 कारखाने तर आपल्याकडचेच आहेत ज्यांनी इथेनॉल निर्मिती केली. किती इथेनॉल निर्मिती केली त्या सगळ्यांनी मग आकडा दिलेला आहे तो त्या अग्रलेखातच, म्हणून तुम्हाला मी सांगतो. 4,820 कोटी लिटर. तुम्हाला वाटेल की ठीक आहे मग केली निर्मिती, सरकार घेईल ते. असं नाही झालं. इथं तीच खरी मेख आहे. 30 वर्षापूर्वीचं शरद जोशीचं आंदोलन, साखर उद्योग नियंत्रण मुक्त करा, म्हणजे आम्ही काय साखरच बनवायला पाहिजे असं नाही. साखर बनवूत, गुळाची पावडर बनवूत, त्याच्यापासून अल्कोहोल बनवूत, इथेनॉल बनवूत, वीज निर्मिती करू. तुम्ही कशाला मध्ये येता? आज परिस्थिती जागतिक इंधनात झाली. ह्यांनी म्हणल्याप्रमाणे ह्या सगळ्या साखर कारखान्यांनी इथेनॉल तयार केलं 4,820 कोटी रुपये. आणि सरकारी तेल कंपन्यांनी किती इथेनॉलची मागणी नोंदवली म्हणजे मिसळण्यासाठी? 2,890 कोटी. जेवढं इथेनॉल तुम्ही तयार करायला सांगितलं होतं, इंधन टंचाई आहे किंवा इंधन बाहेरून आणावं लागतं, परकीय चलन त्याच्यावरती खर्च करावं लागतं, आणि एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही तयार झालेलं सगळं एक ना एक थेंब ना थेंब इथेनॉल खरेदी करत नाहीत. किती म्हणजे कशी गोष्ट आहे सांगा. आणि आज जे असं म्हणतात की 20%वरून 25%वर गेलं तर आमच्या गाडीच्या मोटरी कशा खराब होतील आणि अमुक आणि तमुक. अरे मग जेव्हा 1% पण नव्हतं ना तेव्हाही बोंब केली होती. 1% झालं, 5% झालं, 10% झालं, 20% झालं. तुम्ही सायंटिफिकरित्या व्यवस्थित संशोधन करून असं पुढं किती आणलं की जेव्हा 0% इथेनॉल होते त्या गाडीची मोटर, इंजिन त्याचं, आणि जेव्हा प्रत्यक्षामध्ये हे इथेनॉल आता 20% झाल्यानंतर त्याचं इंजिन काय खराबी झाली, त्याचे कुठले काही रिपोर्ट आणले समोर? त्याचा काही कोणी अभ्यास केलेला आहे? आणि मुळात सरकारी पातळीवरती हे चालू होतं. एक तर उदाहरण आम्ही वारंवार सांगतो आणि सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. आज तो मुद्दा परत समोर आलेला आहे. 100% इलेक्ट्रिफिकेशन झालेले रेल्वेच. क्रूड ऑइलवरची डिपेंडन्सी, अवलंबित्व, खनिज तेलावरचं अवलंबित्व रेल्वे खात्याचं जवळजवळ संपून गेलं. सरकारी कितीतरी आता कार्यालयांमध्ये सोलर बसवलेले आहेत विजेचा. त्या सोलरची निर्मिती तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त वीज निर्माण केली म्हणून दंड लावायची पाळी. इतकं विचित्र. एकीकडं
विजेचा जास्तीत जास्त वापर आपण करून घेऊन गॅसवरचं किंवा ह्या ऑइलवरचं सगळं म्हणजे अवलंबित्व कमी करावं असे प्रयत्न चालू असताना कशासाठी घरात तुम्हाला गॅसच पाहिजे हो, किंवा पाईप्ड नॅचरल गॅस तरी पाहिजे आहे. विजेची उपकरणं जास्तीत जास्त पद्धतीनं वाढवून त्या पद्धतीनं स्वयंपाकघरामध्ये म्हणजे हॉटप्लेट असो, इंडक्शन असो किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन असो, अशा कितीतरीच्या माध्यमातून विजेचा वापर करून घेऊन तुम्हाला त्याचं ते म्हणजे तुमच्या घरामधल्या गॅसला पर्याय शोधता येतो, कारण की तो बाहेरून आणावा लागतोय म्हणून. PNG तरी निदान आता आमच्याकडे कनेक्शन येऊन 1 वर्ष झालं. मी ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्योतिनगर भागामध्ये राहतो तिथे 1 वर्षापूर्वी त्या लाईन अंथरलेल्या आहेत पाईप, PNGच्या पाईपड नॅचरल गॅस, अजून तो आलेला नाही. म्हणजे एकीकडं जे पर्याय उपलब्ध आहेत, इथेनॉल जास्तीचं उपलब्ध आहे. अजून त्याच्यातला वाद आहे जो आम्ही ह्याच्यापूर्वी व्हिडिओ केलेला होता, की हे जे ऊसापासून तयार झालेलं इथेनॉल आहे ते खरेदी करण्याच्या पेक्षा सरकारने धान्यापासून तयार झालेल्या इथेनॉलला काय प्राधान्य दिलं. कशासाठी? अरे सगळंच इथेनॉल खरेदी करा ना. इतक्या दिवस युद्ध आता जाऊ द्या, एक अपवाद सोडा, युद्धजन्य परिस्थिती पण बाजूला ठेवा, सगळं व्यवस्थित चालू आहे असं समजा, पुन्हा वाटेल तेवढं तुमच्यासाठी खनिज तेल उपलब्ध आहे. आपण का परकीय चलन खर्च करायचं? BT कॉटन जेव्हा लावायची वेळ आली होती 2002-03ची गोष्ट आहे, गुजरातमधलीच गोष्ट आहे. शेतकऱ्यांनी बंदी मोडून तो कापूस लावला. नंतर आपण जी क्रांती करून दाखवली ना, आपलं सगळं आयात कमी झाली कापसाची. कमी काय झाली, उलट आपण निर्यातदार बनलो 1 नंबरचा देश तंत्रज्ञान वापरामुळे. आणि त्याच्यातून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परकीय चलन वाचलं आपलं. जर आपण अतिशय पद्धतशीरपणे इथूनही पुढे जाऊ द्या, जुनं काय झालं ते, मला क्रूड ऑइल जे आहे ते कमीत कमी वापरायचं आहे. जसे माझ्याकडे विद्युत तयार होते मोठ्या प्रमाणात, सगळं पूर्णपणे रेल्वे आता विद्युत वरती चालू आहे, इलेक्ट्रिफिकेशन रेल्वेचं झालेलं, विद्युतीकरण झालेलं आहे. त्याच पद्धतीने मी आता इथेनॉलवरती, मला जास्तीत जास्त इथेनॉलला इंधन म्हणून वापरलं झालं तर शेतमाल जो आहे किंवा बायोमास जे आहे आपल्याकडे वाया चाललेलं आहे. धान्य सडायला लागलंय. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, राशनिंगमध्ये जे काही धान्य खरेदी केलं जातं, हे जे किसान आंदोलन झालं होतं ना, MSP की लिगल गॅरंटीवाले जे घुटण्यात डोके असलेले जे सगळे आंदोलक होते ना, ते ज्याच्यासाठी आग्रह धरत होते, ते खरेदी केलेलं धान्य मोठ्या प्रमाणात सडतं आहे, कारण की प्रमाणापेक्षा जास्त आलेले. तुम्ही 80 कोटी लोकांना रॅशनिंगवर धान्य फुकट वाटतं, ते उपकार नाहीत, कारण तुमच्याकडे सडायला लागलेत. हे तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की ते वाटप का करत नाही म्हणून. आणि तेव्हा कुठे शासनाला उपरती झाली, त्यांनी लोकांना वाटप करायला सुरुवात केली आणि लोकांनी तेही खुल्या बाजारात विकून म्हणा किंवा ते त्याच्यापासून काय दुसरे जे उद्योग सुरू झालेले जातात, कारण की ते सडायला लागले. तुमच्याकडे जास्तीचं तयार झालेलं धान्य, तुमच्याकडे जास्तीचं तयार झालेलं ऊसाच्या ह्याच्यात तुमचं इथेनॉल आहे, तुमच्याकडं वीज अशा पद्धतीने म्हणा किंवा ऊर्जा अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात दुसरीकडून तयार झालेली आहे. आणि ती बाजूला म्हणजे आपल्याकडे ती म्हणे ना, असलेलं विटवायचं आणि नसलेलं भेटवायचं. आपल्या देशात जे नाही त्या खनिज तेलासाठीची सगळी मरमर, सगळ्या मारामाऱ्या, सगळे भांडण, सगळे विषय चाललाय. इतकी मोठी सगळी व्यवस्था उभी राहिलेली त्याच्यासाठी म्हणून. आणि दुसरीकडे जे प्रत्यक्ष आमच्या दारात आहे, आमच्या शेतामध्ये पिकलेलं आहे, आणि ते इथेनॉल जे आहे किंवा ती, मी त्याला ऊर्जा म्हणेल, मी त्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्ही घ्या, ही जी सगळी ऊर्जा आहे त्याचा जो वापर करायचा आहे. आमच्याकडे रॉकेलवरती मोटरसायकल चालवत होती ना, हातभट्टीच्या दारूवरती गाड्या चालवलेल्या, त्या इंजिनचं काय टाबडं वाजलं असेल नंतरचा विषय. आज तर गाडी माझी चालली, पुढे गेली. आज हा सगळ्यांनी मिळून गांभीर्याने विचार करायची गोष्ट आलेली आहे. कापूस असो किंवा अन्नधान्य असो, या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपण पूर्णपणे स्वयंपूर्ण होऊन दाखवलं. अजूनही डाळी, खाद्यतेल आणि हे खनिज तेल म्हणजे ऊर्जा, याच्या संदर्भात आपण अजूनही स्वयंपूर्ण स्वतःच्या पायावरती उभे नाहीत. आणि ते होऊ शकतं फक्त शेतकऱ्याला जी बाजारपेठ खुली आहे तेवढी जर दिली, किंवा असं वेगवेगळ्या पद्धतीनं शेतामधलं जे बायोमास आहे त्याच्यातून इथेनॉल तयार केल्याच्यानंतर त्याचा वापर जर तुम्हाला इंधन म्हणून चांगल्या पद्धतीनं करता आला, त्याच्या काही परवानग्या असोत किंवा तांत्रिकदृष्ट्या तशा पद्धतीने इंजिनांमध्ये काही करता येण्यासारख्या सुधारणा असोत, मामूली आहेत त्या, किंवा ते काही विशिष्ट पद्धतीचे फिल्टर लावून कितीतरी गोष्टी, त्याला काय फार मोठी अवघड गोष्ट नाही. मी स्वतः अभियंता आहे, मला त्याच्यातलं काही बऱ्यापैकी माहिती आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो. हे न करता आपण अजूनही ते खनिज तेल आणि जागतिक युद्ध त्या सगळ्याच्या चर्चेमध्ये अडकून पडतो. आज इथेनॉल उपलब्ध आहे, आज वीज उपलब्ध आहे, आज फार मोठ्या प्रमाणामध्ये बायोमास
म्हणजे झाडाच्या फांद्या म्हणा किंवा झाडाची पानं म्हणा, ते सगळं लाकूड म्हणा जास्तीचं आपल्याकडं शहरामध्ये तर हा नेहमी प्रॉब्लेम येतो की तुम्ही तेव्हा बागेची साफसफाई करता किंवा गल्लीतले झाडाच्या वाढलेल्या फांद्या किंवा सगळं तोडताना ते उचलून कसं न्यायचं हा प्रश्न असतो. कारण की त्याचा वापर पुन्हा करण्याच्यासाठी म्हणूनची ती जी सगळी व्यवस्था आहे ती आमच्याकडे नाही. प्रत्यक्षामध्ये व्हायला असं पाहिजे होतं की हे सगळं बायोमास किंवा सोलर एनर्जी किंवा हे इथेनॉल या सगळ्याचा वापर करून घेऊन, वीज निर्मितीचा वापर करून घेऊन आपण ऊर्जेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीनं वाटचाल करायला पाहिजे. काही ठिकाणी ते प्रयत्न झालेले आहेत. 20% आपण पोहोचलेलो आहे. शास्त्रज्ञांची आणि त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची मदत घेऊन 25 ते 27% पर्यंत पोहोचण्यामध्ये काहीच अडचण नाही. पण त्यासाठी आपली मानसिकता बदलावी लागेल. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.